नमस्कार, इट्स रेवाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे खुसखुशीत शंकरपाळी. अशा खुसखुशीत शंकरपाळ्या बनवण्याचं प्रमाण आहे 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि पाऊण वाटी तूप घ्यायचं आहे. कोमट दूध, साखर आणि तूप एका भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये वेलची पूड घालायची आणि व्यवस्थित मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घालायचं. त्याच वाटीने 4 वाटी मैदा घ्यायचा आहे. चाळून घेतलेल्या मैद्यात मगाशी एकत्र केलेलं दूध, साखर आणि तूप याचं मिश्रण हळूहळू घालायचं आहे. पिठाचा गोळा तयार होईल या पद्धतीने पीठ मळून कणिक तयार करायची. मऊ अशी कणिक तयार झाल्यानंतर त्याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा. अशा प्रकारे त्यातला एक गोळा घेऊन मस्तपैकी लाटून घ्यायचा आहे. थोडं जाडसर लाटायचं. सर्व बाजूंनी व्यवस्थित लाटून घ्यायचं. लाटून झाल्यानंतर कोरण्याच्या सहाय्याने आपण त्याचे चौकोनी काप करून घ्यायचे. एका कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं. तेल तापल्यानंतर ह्या तयार झालेल्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. मंद गॅसवरती पचवून घ्यायच्या. बारीक गॅसवर दोन्ही साईडनं शंकरपाळ्या व्यवस्थित पचवून घ्यायच्या. खुसखुशीत होईपर्यंत पचवायच्या आहेत. थोडासा लालसर तांबूस कलर येईपर्यंत छान परतून घ्यायच्या शंकरपाळ्या तेलामध्ये. आपण बघू शकता छानपैकी लालसर आणि तांबूस कलर आलेला आहे. अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत आपल्या खमंग खुसखुशीत अशा शंकरपाळ्या. थँक्यू.